बाहेर अंधार पडायला लागला होता। सगळ्या घरात आनंदाचे वातावरण पसरले होते। रोमॅन्टिक गाणी चालू होती। छान छान पदार्थाचा वास घरभर पसरला होता, कारण घरात नवीन सुनेचे आगमन झाले होते। नैतिकच्या खोलीत फुलांचा वास पसरला होता। तो मनात पहिल्या रात्रीची स्वप्न रंगवत होता। डोळ्यात नव्या बायकोसाठी प्रेम दिसत होते आणि अचानक सगळी स्वप्न तुटल्यासारखी वाटायला लागली। तो खोलीत आला आणि नव्या बायकोला बघून सुन्न झाला। त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता। तो डोळे मोठे करून नव्या नवरीकडे बघत होता। तिने लग्नाची साडी बदलली होती। दागिने तेवढे अंगावर होते। चेहऱ्यावर उदासीनता स्पष्ट दिसत होती। तिच्या चेहऱ्यावर आनंद अजिबात नव्हता। नवीन नवीन लग्न आणि नवीन संसाराच्या सुखापासून ती अगदी वेगळी वाटत होती। चेहऱ्यावर कुठलाही हावभाव न देता ती नैतिककडे बघत म्हणाली, उद्या माझे बाबा आणि दादा मला लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी घेऊन जायला येणार आहेत। मी परत महागारी या घरात कधीच येणार नाही। हे सगळं ऐकून तो सुन्न झाला। अक्षदाच्या बोलण्याचा काय अर्थ आहे त्याला समजलंच नाही। त्याने प्रश्नार्थक नजरेने अक्षदाकडे बघितले, जसं तिला विचारायचे होते की याचा काय अर्थ आहे। नैतिक म्हणाला, जरा परत बोल। अक्षदा येऊन त्याच्या समोर बेडवर बसली। नैतिक उभाच राहिला। घरात पाहुणे होते। अक्षदा स्पष्टच बोलली, तुम्ही खूप चांगले आहात, पण मला माझी पण काही स्वप्न आहेत। मला आताच हे लग्न करायचे नव्हते। मला अजून शिकायचे होते। माझं शिक्षण पूर्ण करायचे होते, पण आईबाबांनी माझं ऐकलं नाही। घाबरून धमकी देऊन त्यांनी मला या लग्नासाठी तयार केले। आता मी त्यांना त्रास देणार। तुम्ही मला परत घ्यायला अजिबात यायचे नाही। मला तुम्ही फोन पण करायचा नाही। फोन केला तरी मी उचलणार नाही। एवढं बोलतानाच ती थकली होती। नैतिकने सुखी संसाराची बघितलेली सगळी स्वप्न उद्ध्वस्त झाली होती। अक्षदाचे बोलणे ऐकून त्याला असं वाटत होतं की जणू त्याने लग्न नाही तर त्याच्या मरणाच्या करारावर सही केली होती। लग्नानंतर त्याला हे जाणवले होते की अक्षदाच्या चेहऱ्यावर तो आनंद, तो उत्साह जरा पण दिसत नव्हता। तेव्हा त्याला असं वाटतं की नवीन लोक, नवीन घर, त्यामुळे ती घाबरलेली असेल किंवा ती जरा जास्तच लाजरी असेल। पण तिचे बोलणे ऐकल्यावर त्याला समजले की तो चुकीचा होता। हे लग्न तिच्या मनाविरुद्ध झालं होतं। इथपर्यंत तर त्याला कळत होतं, पण आता लग्न झाल्यानंतर ती स्वतःला बदलू शकली असती, कारण हा प्रश्न दोघांच्या आयुष्यभराचा होता, 1-2 दिवसाचा नव्हता। एक छोटीशी गोष्ट तिला समजत नव्हती का की लग्नानंतर नवरा बायकोचं काय नातं असतं। एकमेकांना समजून एकमेकांचा विश्वास मिळवायचा असतो आणि संसाराची गाडी पुढे घेऊन जायची असते। का अक्षदाचा स्वभावच असा आहे का? तिच्यात काही कमतरता आहे? मग असं काय कारण आहे की तिला परत सासरी महागारी यायचं नाही? नैतिक मनात विचारच करत होता आणि ती भावनाशून्य होऊन बेडवर एका बाजूला जाऊन झोपली। तिचं बोलणं नैतिकला टोचायला लागले। त्याचा जीव खोलीत गुदमरत होता। नैतिक खूप चिडला आणि जोरात म्हणाला, अशी कोणती गोष्ट आहे जी तुला आतल्या आत खात आहे? कुणाकडून काय चूक झाली आहे का? आपण लग्न केले आहे, कुठला अपराध केला नाही। आपण दोघांनी एकमेकांना पसंत करून होकार दिला होता। मग तू असं का? त्यानं जाणून बुजून बोलणं अधुरं सोडून दिलं, म्हणजे अक्षदा त्यावर काहीतरी उत्तर देईल। अक्षदा त्याच्याकडे न बघता कठोर आवाजात म्हणाली, मला काही माहित नाही। मला माझ्या घरी परत जायचं आहे। तिचं बोलणं ऐकून नैतिकच्या काळजात धस्स झालं। त्याला वाटलं अक्षदा खूप घमंडी आणि जिद्दी मुलगी आहे। रागात त्याचं रक्त सळसळत होतं, पण तो स्वतःला शांत ठेवत म्हणाला, लग्नानंतर नवऱ्याचं घरच मुलीचं खरं घर असतं। नैतिकच्या बोलण्याला उत्तर देत अक्षदा म्हणाली, यावर आपण भांडायला नको। नैतिक आतल्या आत जळत आणि तडफडत राहण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता। त्या दोघांच्या मध्ये अविश्वासाची भिंत उभी राहिली होती। ती रात्र अशीच निघून गेली। दुसऱ्या दिवशी ती तिच्या बाबा आणि दादासोबत तिच्या माहेरी निघून गेली। नैतिकच्या मनाला खूप मोठा धक्का बसला होता। तो पूर्णपणे तुटून गेला होता। मुलगी लग्न झाल्यानंतर आई वडिलांची परकी होते आणि कायमची सासरची होऊन जाते, पण नैतिक आणि अक्षदाला हे माहीत होतं की हे त्यांचं शेवटचं भेटणं पण असू शकतं। पण घरातल्या लोकांना त्यांच्या मनातले कसे काय कळणार होते? नैतिक आणि अक्षदाचे लग्न घरातल्या लोकांच्या पसंतीने झाले होते। नैतिकच्या वडिलांचा फर्निचरचा व्यवसाय होता आणि तो स्वतः सरकारी वायरमॅन होता, म्हणून पैशाची काहीच कमी नव्हती।
अक्षदाच्या वडिलांचा कपड्यांचा व्यवसाय होता आणि तिचा भाऊ शाळेत शिक्षक होता. दोघांचीही सुखी समाधानी कुटुंब होती. दोन्ही घरातल्या ओळखीच्या नात्यातल्या लोकांमुळे त्यांचं लग्न जमलं होतं. दोन्ही कुटुंब शिकलेली आणि सुसंस्कृत होती, जिथे नैतिक रुबाबदार चांगल्या विचारांचा मुलगा होता. तशीच अक्षदा पण शांत, सुंदर आणि गंभीर मुलगी होती. दोघांच्या घरातल्या लोकांना ही जोडी खूप आवडली आणि शेवटी त्या दोघांचे सगळ्यांच्या मर्जीने लग्न झाले. नैतिकच्या मनात अक्षदाबद्दल कसली शंका नव्हती. तो सरळ मोकळ्या विचारांचा मुलगा होता. अक्षदाला पहिल्या नजरेत त्याने पसंत केले होते. याबद्दल त्याला कुणाकडून काहीच तक्रार नव्हती, न स्वतःशी. पण अक्षदाच्या मनात नक्की काय चालले होते, कुठल्या मजबुरीने तिने लग्नाला होकार दिला होता, त्याला काहीच कळत नव्हते. अक्षदा त्याला काहीच बोलली नाही किंवा समजून सांगण्याचा प्रयत्न पण केला नाही. तिने समजून सांगितले असते तर कमीत कमी त्याने समजून घेण्याचा प्रयत्न तरी केला असता. कितीही केलं तरी ती त्याला आवडत होती आणि आता तर ती त्याची बायको होती. तिचा प्रत्येक प्रॉब्लेम आता त्याचा प्रॉब्लेम होता. दोघांनी एकमेकांना समजून त्याचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न केला असता, पण तिचे न बोलण्यामुळे तिच्या अहंकारापुढे फक्त तिचेच नाही तर त्या दोघांचे लग्न पण अडचणीत आले होते. वरून तर सगळं छान दिसत होतं, पण मनात एक वादळ उठलं होतं. एका आठवड्यानंतर नैतिकची आई नैतिकला म्हणाली, अरे नैतिक, अक्षदाचे बाबा म्हणाले होते की पुढच्या आठवड्यात जावे बापूंना अक्षदाला घ्यायला पाठवून द्या. उद्या सकाळी तू तिच्या माहेरी जा आणि सुनबाईला आपल्या घरी घेऊन ये. नैतिकने एक नजर आईवर टाकली, कारण खरी परिस्थिती तिला माहीतच नव्हती. तो नजर चोरत आईला म्हणाला, आई माझ्याकडे अजिबात वेळ नाही. काही कामासाठी मला बाहेरगावी जायचे आहे. तू बाबांना का पाठवत नाहीस? त्याची आई म्हणाली, असं नसतं नैतिक. आपल्यात लग्नानंतर पहिल्यांदा बायकोला माहेरी घेण्यासाठी नवऱ्याला जावे लागते. नैतिक म्हणाला, बघतो मी आहे, पण आता नाही. तू फोन करून तिच्या बाबांना सांग की कामामुळे मी आता नाही येऊ शकत. वेळ मिळाला की येईन. किंवा तू असं का करत नाहीस? त्यांनाच तिला इथे आणून सोडायला सांग. त्यामुळे खरी गोष्ट कुणाला समजली नाही. तिच्या माहेरी बातमी मिळाली की नैतिक अक्षदाला घेण्यासाठी येत नाही. मग अक्षदाचे बाबा म्हणाले, जर तिकडून कोणी येत नसेल तर तिचा भाऊ तिला तिच्या सासरी सोडून येईल. लग्न झालेल्या मुलीला कधीपर्यंत आपण आपल्या घरी ठेवून घेणार आहोत? पण अक्षदा आडून बसली की मी आता सासरी जाणार नाही. सगळे लोक हैराण होऊन तिच्याकडे बघायला लागले. पुढे अक्षदा म्हणाली, तुम्ही लोकांनी जबरदस्तीने माझं लग्न लावून दिलं होतं. तुमच्या आनंदासाठी मी काही न बोलता तयार झाले. याचा अर्थ असा नाही की मी प्रत्येक वेळी तुमचं सगळं बोलणं ऐकेन. अजून काही दिवस मी सासरी जाणार नाही. तुम्ही या विषयावर जास्त चर्चा करू नका. मी माझं उरलेलं शिक्षण पूर्ण करेन आणि मग सांगेन काय करायचंय ते. ती खूप कठोर शब्दात बोलली. अक्षदा लहानपणापासूनच गंभीर आणि हट्टी मुलगी होती आणि हे तिच्या घरातल्या सगळ्या लोकांना माहीत होतं. पण लग्नानंतर सासरी न जाणे हे चुकीचं होतं. तिच्या मनात प्रेमाच्या भावना का नव्हत्या? कुठे ना कुठे तिच्यात मानसिक गडबड नक्की होती. त्याने विचार केला, पण कुणीही तिला काहीच बोलले नाही. सगळं आपोआप ठीक होईल. प्रेमाचे अंकुर कधी ना कधी तिच्या मनात नक्की तयार होतील. ती नैतिकवर प्रेम करायला लागेल. नव्या नवरीला तिच्या नवऱ्यापासून लांब राहणे अशक्य असते. प्रेमाची भावना आणि दोघांचं प्रेम खूप मोठं असतं. ते स्त्री आणि पुरुषाला कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत कमजोर बनवते. तिने पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता आणि तिचा मुख्य विषय होता आधुनिक हिंदी साहित्यामध्ये शृंगाररस. दाम्पत्य जीवन आणि नवऱ्यापासून लांब राहणाऱ्या मुलीने असा विषय निवडला होता जो तिच्या स्वभावाला बरोबर मॅच होत होता. पण माणूस प्रत्येक वेळी त्याच्या स्वभावाविरुद्ध काम करत असतो. तिने काही पुस्तके खरेदी केली होती तर काही कॉलेजमधून घेतली होती. ती बघावं तेव्हा खोलीत पुस्तकात मग्न झालेली असायची. काही काम असेल तरच ती खोलीतून बाहेर यायची. घरातल्या लोकांशी पण ती क्वचितच बोलत असायची. तिच्या भावाची 2 लहान मुले होती. घरात नुसता धांगडधिंगा चाललेला असायचा. घरात आनंदाचे वातावरण पसरले असायचे, पण अक्षदा कधीच त्या मुलांशी प्रेमाने बोलत किंवा खेळत नव्हती. घरातल्या कुठल्याही माणसाशी त्यांच्या आनंदाशी तिचे घेणे देणे नव्हते. तिच्या आयुष्यात आनंद, हसणे, सुख याची उणीव होती. माहित नाही कुठल्या मातीची बनली होती ती. बघावे तेव्हा स्वतःला पुस्तकात गाडून घेतलेले असायचे. कधी कधी कॉलेजमध्ये शिक्षकांना जाऊन भेटायची.
तिच्या न बोलण्याच्या स्वभावामुळे बाहेर तिच्या कोणी मैत्रिणी नव्हत्या आणि मुलांना तर ती भावच देत नव्हती. अशा कठीण परिस्थितीत सुखी संसाराची सुरुवात कशी काय होऊ शकते? आणि इकडे नैतिकचे ठरलेले वेळापत्रक होते. घरी आणि कामामध्ये व्यस्त असायचा. सुट्टीच्या दिवशी कधी कधी मित्रांना भेटत असायचा, पण आजकाल जाणून बुजून भेटणे टाळत होता. कारण मित्र भेटले की म्हणायचे, अरे बायकोच्या हातचे जेवण्यासाठी घरी कधी बोलवत आहेस? काय झालं, वहिनीला जेवण बनवता येत नाही का, की तुला त्यांना आम्हाला भेटवायचे नाही? तो हसत ती गोष्ट चेष्टेने उडवत होता. फक्त काही जवळच्या मित्रांना माहीत होतं की लग्नानंतर अक्षदा सासरी परत आलीच नाही. त्याचे पर्सनल आयुष्य त्याला कुणाला सांगायचे नव्हते, कारण लोक फक्त चर्चा करतात. कुणाचं दुःख कमी करण्याऐवजी ते कसे वाढवता येईल याचा प्रयत्न करत असतात. लग्नानंतर मुलीचं माहेर राहणे जसं आईवडिलांना टोचत असते, तसेच ते घरातल्या प्रत्येक सदस्याला आणि नात्यातल्या लोकांना टोचत असते. अक्षदाच्या माहेरी बाहेरच्या लोकांचं जास्त येणं जाणं नव्हतं, पण तिच्या वहिनीने एक दिवस जेवताना विषय काढला. ती म्हणाली, आई बाबा, माझ्या बोलण्याचे वाईट वाटून देऊ नका. मला माहीत आहे अक्षदाचे लग्नानंतर माहेरी राहणे कुणालाच आवडत नाही. मला तिच्याशी काहीच प्रॉब्लेम नाही, पण सासरी येऊन जाऊन राहिली तर आपली नाती पण घट्ट होतील. सासरी सगळ्यांशी नाती जोडली जातील. नवऱ्यापासून लांब राहून ती त्यांचं नातं तोडत आहे, स्वतःच्या नात्यात कटुता आणत आहे. असं होऊ नये की एक दिवस घटस्फोटाचा कलंक तिच्या कपाळी लागेल. शिक्षण काय ती सासरी राहून पण पूर्ण करू शकते. तिच्या वहिनीच्या बोलण्यात वजन होतं आणि खरं पण होतं. आई बाबा तर अक्षदाला समजावून थकले होते. तिच्या भावाचं पण ती ऐकत नव्हती. शेवटी थकून सगळ्यांनी मिळून हे काम तिच्या वहिनीला सांगितले की ती तिला समजून सांगू शकेल. वहिनीच्या बोलण्याचा तिला काही फरक पडेल आणि ती सासरी जाण्यासाठी तयार होईल, किंवा कमीत कमी तिला सासरी का जायचं नाही त्याचं कारण तरी कळेल. तसे महत्वाचे असे कारण नव्हते, पण ती खूप हट्टी होती आणि तिला आताच लग्न करायचे नव्हते. हे कारण सगळ्यांच्या लक्षात आले होते. वेळ बघून तिची वहिनी अक्षदाशी बोलली. ती म्हणाली, काय झालं नंदूबाई, तुम्ही आमच्यावर रागवला आहात का? घरात असून पण तुम्ही कुणाशी नीट बोलत पण नाहीत आणि मुलांशी पण खेळत मस्ती करत नाही आणि नाही कुठे बाहेर जाता, असं का? अक्षदा टाळत म्हणाली, फक्त माझं हे शेवटचं वर्ष पूर्ण झालं म्हणजे झालं. तिची वहिनी तिच्या समोर जाऊन बसली. आज ती ठरवूनच आली होती की तिच्या मनात नक्की काय चालले आहे ते समजून घ्यायचे. तिची वहिनी म्हणाली, पुस्तकातल्या ज्ञानाऐवजी आयुष्यातले ज्ञान खूप गरजेचे आहे. जर आपल्या आयुष्यात सुख नाही, लग्नानंतर पण एक स्त्री एकटी असेल, तिच्या आयुष्यात नवरा, संसार आणि समाजाबद्दल काही स्थान नसेल, ती फक्त एकटी राहत असेल, कुणाच्या सुखादुःखात सामील होत नसेल, तर सगळ्या प्रकारचे शिक्षण आणि त्यातून घेतलेला शोध व्यर्थ आहे. ती तिच्या वहिनीचे बोलणे लक्ष देऊन ऐकत होती. तिला कुठे ना कुठे असं वाटत होतं की ती नैतिक सोबत चुकीचं करत आहे. जर नैतिकच्या जागेवर दुसरी कोणी असतं तर त्याने आतापर्यंत तिला सोडून दिले असते. तिच्या मनात पण आशा पल्लवित व्हायला लागली होती. तिच्या मनाला एक सुखद अनुभव होत होता. तिचा श्वास मोठा व्हायचा, काळी जोरात धडकायला लागायचे आणि मग ती नैतिक सोबत घालवलेल्या क्षणात हरवून जायची. कधी कधी तिच्या मनात यायचे की त्याच्या घट्ट मिठीत स्वतःला सामावून घ्यावं आणि दोघं एक होऊन स्वतःला विसरून जावे. पण तिने तिच्याबद्दल जे मत बनवले होते त्यातून बाहेर येणं असंभव होतं आणि तिचा अहंकार तिला असं करू देत नव्हता. शेवटी स्वतःच्या रस्त्यात काटे तर तिने स्वतःनेच पसरले होते. ती तिच्या विचारात मग्न होती. मग तिच्या वहिनीने तिच्या जखमेवर अजून एक घाव घातला. ती म्हणाली, तुला असं एकटीला जगणं चांगलं वाटतं का? तुला हा एकटेपणा सलत नाही का? नवऱ्याच्या जवळ जावं असं तुला वाटत नाही का? वहिनीचे बोलणे अक्षदासाठी एका घावासारखे होते, जे तिच्या मनाला खूप जोरात लागले. ती तळमळून उठली. ती तिच्या वहिनीला म्हणाली, पूर्ण होऊन तू कुठले दिवे लावले आहेस? तुला असं वाटतं का 2 मुलं जन्माला घालून तू फार मोठं काम केलं आहेस? प्रत्येक बाई मुलाला जन्माला घालते, त्यात नवं असं काय आहे? तिच्या अशा बोलल्याने तिच्या वहिनीने स्वतःच्या मनावर ताबा सुटून दिला नाही. तिला माहित होतं की जर तिच्या बोलण्याचा तिला राग आला तर बोलणं अर्धवट राहील. तिला असं हो द्यायचं नव्हतं. अक्षदा तिच्यापेक्षा लहान होती म्हणून तिच्या बोलण्याचा राग येऊ द्यायचा नव्हता. ती हसत म्हणाली, हे खरं आहे की प्रत्येक बाई मूल जन्माला घालते, त्यात नवीन काहीच नाही.
पण बिन नवऱ्याची तू मुलं जन्माला घालून दाखव, मग मी मानेल की तू जगातल्या स्त्रियांपेक्षा वेगळी स्त्री आहेस. वहिनीच्या बोलण्याने तिच्या मनात आग लागली. मनात काहीतरी तुटल्यासारखं वाटलं. ती विचार करायला लागली की एका स्त्रीसाठी खरंच पुरुष गरजेचा आहे. लग्नाला 1 वर्ष व्हायला आला आहे आणि ती तिच्या नवऱ्यापासून लांब होती. आई वडिलांच्या घरी राहत होती तरी असं बोलले जात होते. आणि जर ती एकटी राहत असती तर मग काय झालं असतं? लोक काय काय बोलले असती? ती तिच्या भविष्याचा विचार करून टेन्शनमध्ये आली. आता तर फक्त वहिनी बोलत आहे. उद्या आई बाबा बोलतील, मग चाळीतले आणि मग सगळं गाव बोलायला लागेल की तू एक सोडलेली बाई आहेस. नवऱ्याने तुला सोडली आहे. सुंदर आहेस पण खूप घमंडी आहेस. त्यामुळे तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं जमलं नाही आणि त्याने तुला सोडून दिलं. खरं काय आहे कुणालाच कळणार नाही. लोक खोटं पसरून मला बदनाम करतील. तिला असं विचारात असलेलं बघून तिची वहिनी समजवत तिला म्हणाली, हे बघा नणंदबाई, माणसाच्या आयुष्यात शिक्षण खूप महत्त्वाचे आहे, पण बरोबर वेळेला कुटुंबाची आणि समाजाची जबाबदारी घेणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला जेवढं हवं होतं तेवढं तुम्ही शिकला आहात आणि योग्य वेळी तुमचं लग्न पण झालं आहे. आता हसत आनंदात सुखी संसाराची सुरुवात करा आणि सासरची जबाबदारी आनंदाने पार पाडा. जो कोणी लग्न करतो तो त्याच्या बायकोबद्दल, संसाराबद्दल त्याचे काही स्वप्न असतात आणि त्याला ती निष्ठेने पूर्ण करायचे असतात. विचार करा, तुमच्यापासून लांब राहून नैतिकच्या मनावर काय आघात झाला असेल की त्याची बायको एका दिवसात त्याला सोडून गेली. तिच्यासमोर नैतिकचा निरागस आणि उदासीन चेहरा आला. किती काय विचारायचं होतं त्यांना त्यांच्या प्रेमात मला बुडवून टाकायचं होतं. पण माझ्या अशा बोलण्याने त्याचे पाय जागच्या जागीच थांबले. ती तडफडून उठली. वहिनीच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, माझी लाडकी वहिनी, आज तू माझे डोळे उघडलेस. माझ्यासाठी अजून एक काम कर ना. तू नैतिकला फोन करून मला घेऊन जायला सांग ना. तिची वहिनी हसत उठली आणि तिच्या गालावर हात फिरवून म्हणाली, सुखात राहा अक्षदाताई, मी बाहेर जाऊन लगेच फोन करते. असं म्हणत ती निघून गेली. तिने तिची पुस्तके कपाटात उचलून ठेवली, खोली नीट केली आणि आरशासमोर जाऊन बसली. कपाळावर टिकली लावली. स्वतःकडे आरशात बघून लाजली, पण तिच्या आनंदावर लगेच विरजण पडले. तिची वहिनी खोलीत आली. अक्षदाला स्वतःकडे बघत लाजताना बघून एका बाजूला उभी राहिली. वहिनीचा उदास चेहरा बघून तिला थोडासा अंदाज आला तरी पण तिने विचारले, काय झालं वहिनी? त्याच्याशी बोलणं झालं? काय म्हणाले? तिची वहिनी नजर चोरत म्हणाली, माहित नाही. तेथून येताना काय म्हणाली होतीस तू? त्यांना घेऊन जायला या असं सांगितल्यावर रागात म्हणाले, अशा फालतू कामासाठी माझ्याकडे वेळ नाही, परत कधीच त्यासाठी फोन करू नका. असं म्हणत फोन ठेवून दिला. काही ऐकून घ्यायला तयारच नव्हते. तुम्हाला फोन करायचा असेल तर मी तुम्हाला त्यांचा फोन नंबर देते. अक्षदाच्या मनात खूप वेदना झाल्या, कारण तिला माहित होते की घ्यायला या म्हणल्यावर नैतिकच्या काय प्रतिक्रिया असतील. कारण तिनेच त्यांना फोन करू नका, पत्र लिहू नका म्हणून सांगितले होते. मग का रागवणार नाहीत तो? कारण चूक तिची होती. ती वहिनीचा हात पकडून म्हणाली, नको वहिनी, मी त्यांना फोन करणार नाही. मला माहित आहे काय करायचे आहे ते. फक्त मी सांगेन ना तसं तसं करत जा. संध्याकाळी नैतिक थकून उदास मनाने घरी आला. आई खूप आतुरतेने त्याची वाट बघत बसली होती. आज खूप शुभ दिवस आहे. आज तुझ्या सासरहून फोन आला होता. तुझं बोलणं झालं का? नैतिक खूप झाला आता. मला माहित नाही तू का हट्ट धरून बसला आहेस. त्यांच्याकडून खूप फोन आले तरी पण मला माहित नाही तू का हट्ट धरून बसला आहेस. त्यांच्याकडून फोन आले तरी पण तू सुनबाईला आणायला गेला नाहीस. मला पण कळू दे नक्की काय प्रॉब्लेम आहे की तू सुनबाईला घरी घेऊन येत नाहीस. तो आईचं बोलणं टाळत खोलीत निघून गेला. आईला उत्तर न मिळाल्यामुळे ती पण त्याच्या मागे खोलीत गेली आणि जाऊन बेडवर बसली. आई त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, लग्नानंतर तू खूप शांत आणि उदास राहायला लागला आहे. असं वाटत आहे की अक्षतासोबत तुझं लग्न लावून देऊन आम्ही खूप मोठी चूक केली आहे. तिच्यासोबत भांडण झालं आहे का? नैतिक म्हणाला, नाही आई, कुणाकडून काहीच चूक झाली नाही. आता या सगळ्या गोष्टी सोडून दे आणि माझ्यासाठी गरमागरम आलं घालून चहा बनवून आण. मी हातपाय धुवून येतो. मुलाच्या मनातला गोंधळ बघून आईने गप्प राहणे योग्य समजले आणि चहा बनवायला किचनमध्ये गेले. नैतिकला त्याच्या पसंतीवर गर्व होता. जेव्हा त्याने अक्षदाला पहिल्यांदा बघितलं होतं
त्यावेळी तो तिच्यात गुंतत चालला होता. ती खूप सुंदर होती, पण तिचे मन खूप कठोर आणि घमंडी होते. तिच्या मनात प्रेमाच्या भावना नव्हत्या. 1 वर्ष व्हायला आले होते. लग्नाचा वाढदिवस जवळ आला होता, पण तो तिच्यापासून खूप लांब होता, प्रेमापासून लांब होता. आज त्याला खूप पश्चाताप होत होता की तो तिच्या सुंदर चेहऱ्यावर भाळून लग्नाला का तयार झाला होता. लग्नाच्या अगोदर मुलाला आणि मुलीला भेटून एकमेकांशी बोलायला हवे, एकमेकांना मनातले सांगायला हवे, हे खूप गरजेचं असते. आणि हेच त्या दोघांनी केलं नव्हतं आणि त्यांना वेळ पण मिळाला नव्हता, कारण ते दोघं खूप लांब राहत होते. तो फक्त एकदाच घरच्या बरोबर तिला बघायला गेला होता. लगेच होकार दिला. महत्वाचे विधी पूर्ण केल्याने लग्नाची तारीख ठरवली. त्याला संधी मिळालीच नाही की ती तिच्या मनात काय आहे ते जाणून घेण्याचा. तो तिच्या सुंदर चेहऱ्यावर फिदा होऊन बसला होता. आज त्याच्या लग्नाचा वाढदिवस होता, पण त्याच्या मनात आनंद नव्हता. त्याचं दुःख फक्त त्यालाच माहित होतं. 1 वर्षापूर्वी आजच्या दिवशी तो किती आनंदात होता. नव्या संसाराची, प्रेमाची स्वप्न रंगवत होता. आणि आज त्याच दिवशी तो त्याचा भूतकाळ आठवून खूप उदास होता. रोज तर तो वेळेवर घरी यायचा, पण आज जाणून बुजून त्याने उशीर केला होता. येताना बागेत थांबला होता. तिथे फिरायला येणाऱ्या लोकांना बघून आनंदी होत होता. तिथल्या प्रेमात असणाऱ्या जोडप्यांना बघून खूप दुःखी झाला. उठला आणि गाडीत येऊन बसला. गाडी चालू केल्याने घरी आला. घरात आला तर घरात अंधार पसरला होता. खूप विचित्र वाटत होतं, कारण घरात आई एकटीच होती. 1-2 मेणबत्तीचा उजेड सोडला तर सगळीकडे अंधारच होता. घरातला नोकर पण कुठे दिसत नव्हता. बाबा तर रोजच उशिरा येत होते. त्याने आईला विचारले, काय झालं आई, एवढा अंधार का आहे? माझ्या खोलीत पण अंधार आहे. त्याची आई म्हणाली, कशासाठी उजेड करून येते? आज तुझं लग्न झालं होतं. त्यावेळी घरात बँड वाजत होता. आनंदी वातावरण होतं. घरात सगळीकडे लाईट लावल्या होत्या. तू घोड्यावर बसून जाऊन सुनबाईला घेऊन आला होतास, पण आज? आई मोठा श्वास घेत म्हणाली, काय मिळाले तुझं लग्न लावून आम्हाला? फक्त सगळीकडे अंधारच अंधार, म्हणून मी आज घरात अंधार केला आहे. तुला वाटत असेल तर तू तुझ्या खोलीची लाईट लावू शकतोस. तो गप्प बसला. तुटलेल्या मनाने आणि जड पावलाने खोलीकडे निघाला. दाराला धक्का दिला. खोलीत एक वेगळा सुगंध पसरला होता. त्याला काही समजले नाही. त्याने लाईट लावायला हात पुढे केला तर 2 नरम हात त्याच्या गळ्याभोवती येऊन पडले. तो घाबरून मागे सरकला तर अक्षदा त्याच्या अंगावर जाऊन पडली. अक्षदाच्या परफ्यूमचा वास त्याच्या ओळखीचा होता. तो काही बोलणार त्याच्या अगोदर ती म्हणाली, तुम्हाला काही बोलायची गरज नाही. चूक माझी होती आणि त्याचे प्रायश्चित मलाच करायला पाहिजे, असं म्हणत त्याला घट्ट मिठी मारली. नवरा बायकोचा अधुरं प्रेम आज पूर्ण झालं होतं आणि आज ते दोघे कायमचे एक झाले होते. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक, शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.